आर.टी. गमरे साहेबांनी बुद्ध शासन सभा, दिवंगत बी.सी. कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांनी बौद्ध कायदा स्वतंत्र झाला पाहिजे याच्यावर आपले मत मांडा असं म्हणलं. साहेब, ही जी मागणी आहे ना त्या नितीन राऊतने केली होती. म्हणजे आपणही करत आलो. हे जे नितीन राऊत मंत्री आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये, त्या नितीन राऊतनं बौद्ध कायदा झाला पाहिजे, विवाह कायदा झाला पाहिजे, काय काय नागपुरात आपले मस्त बॅनर जसं काय तो म्हणजे नाही का बौद्धाचा हे आहे. अरे दलित माणूस आहे, जय भीम म्हणत असला, बौद्ध म्हणत असला, पण तो काय दलित आहे, काँग्रेसी दलित आहे. जेव्हा त्या खैर लांदीचं प्रकरण झालं तर तो जो होता काय त्याचं नाव त्या दलिताचं, बौद्ध नाही दलित, तो ज्याच्या घरच्या लोकांवर अन्याय झाला हे फार दुःखदायक आहे. पण त्या दलिताला त्या सोनिया गांधीकडे घेऊन गेला कोण? हा नितीन राऊत, हा भोत मांगे. त्या भोत मांगेला या नितीन राऊतने सोनिया गांधीकडे घेऊन गेलं. सोनिया गांधी कोण आहे? ती साधं FIR मध्ये बदल करण्याचा तरी सोनिया गांधीला अधिकार आहे? FIR कोण लिहितो? स्टेशन ऑफिसर. तिथं बदल करण्याचा अधिकार कोणाला? चौकशी अंती पोलिसांनाच, की आता असं असं तपासात आला आहे निष्पन्न तर या कलमा घालायचं. कोण करेल? न्यायालय करेल. त्या ह्या नितीन राऊतनं त्या सोनिया गांधीकडे त्या भोत मांगेला घेऊन जायचा काय प्रश्न होता? आणि सोनिया गांधीने का म्हणलं की मेरे भी बच्ची का नाम प्रियंका है. तर हा भोत मांगे बिचारा रडला. तर साहेब, तर हा जो आहे नितीन राऊत यांनी ही मागणी केली होती. पण बौद्धाला स्वतंत्र कायद्याची गरजच काय? भारताची जी राज्य घटना आहे तो पूर्णपणे बौद्ध धर्मच आहे. बाबासाहेबांनी संविधान सभेत म्हणलेलं आहे की सांसदीय लोकशाही ही बुद्धाच्या संघात होती. बुद्धाच्या संघात विनयाचे सर्व प्रकारचे नियम होते, अभियोगाचे नियम होते. बरोबर साहेब? अभियोग करता येत होतं, गणपूर्ती पाहिजेत होती, सभेला म्हणजे कोरम. हे जे सारं सांसदीय लोकशाहीचे जे लक्षण होते ते जशाच तसे आपल्या भारताच्या राज्यघटनेत आहेत. भारताची राज्यघटना हा बौद्धांचा कायदा आहे. तर त्याच्यामुळे स्वतंत्र कायदा कशाला मागता? आणि राहिला विवाह कायद्याची गोष्ट, तर सरकारने सहजीवनाला मान्यता दिलेली आहे. सहजीवनाला मान्यता दिलेली आहे. लग्न न करता जर दोघे स्त्री पुरुष जर एकत्र राहिले तर जर काय झालं तर तिला पोटगीचा अधिकार आहे. म्हणजे सहजीवनाला मान्यता आहे. तर मग आता जेव्हा एवढं मोठं म्हणजे हिंदू धर्माची मनुस्मृती या देशाने, या राज्यघटनेने, या न्यायालयाने ताड 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 करून त्यांची पूर्ण विवाह संस्थेला खतम करून टाकलेला आहे. मग आपण स्वतंत्र विवाह कायदा मागण्याची काय गरज आहे? तर गमरे सर, भारताची राज्यघटना हा बुद्धाचा धम्म आहे. त्याच्यामुळं बौद्धाला स्वतंत्र कायदा पाहिजे असं मला वाटत नाही. माझं व्यक्तिगत मत आहे. जर माझं नॉलेज कमी पडत असेल किंवा या बाबतीत नॉलेज कमी असेल तर तुम्ही तुमचं आंदोलन समोर चालवू शकता. आणि आता आपल्या जे भारताची मुक्ती करणार आहेत त्या भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यक्रमातल्या आयोजकांना त्यांचं भाषण मोठ्या आवाजात वाजवू देण्याकरिता आपण आपलं भाषण थांबवून टाकू. सर्वांना जय भीम.